तर आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला. गणपतीपुळ्याला माझ्या गावापासून साधारणतः 2 तासाचं अंतर आहे गणपतीपुळे. तिथे आम्ही जाणार आहोत, गणपतीपुळ्याचं दर्शन घेणार आहोत आणि पुढची गंमत तुम्हाला सांगतो. हे आमचं ग्रामदैवताचं मंदिर. मागच्या महेशच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाहेरून पाहिलं असेल. आता आपण आत जातोय. आतून कसं आहे ते बघा. खाली एक सपोर्ट घे कर. तर नमस्कार. आता आम्ही आलो आहे संस्थान श्री देव गणपतीपुळे म्हणजे गणपतीपुळे याच्या मंदिराला. तर हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. गणपतीपुळ्याचं मंदिराचं वैशिष्ट्य असं की गणपतीपुळ्याचं मंदिर आणि समुद्र हे लिटरली लागून आहेत. म्हणजे गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या पायथ्याला समुद्राच्या लाटा येऊन भेटतात. तर आता ते बघूया. आता आपण मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने चाललो आहे. मुख्य गाभारा थोडासा पुढे आहे. या बाजूला तुम्ही समुद्र पाहू शकता. हा इथे उंदीर मामा मूषकराज. लोक आपल्या इच्छा मूषकराजास सांगतात, जे गणपती बाप्पा पूर्ण करतात. समोर समुद्र बघा कसा खवळला आहे. एक तर इथे कोकणात आता सध्या खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे समुद्र पण खवळला आहे. मूषकराजाचं दर्शन घेऊन आता आपण लाईनीच्या दिशेने निघालो आहे. हा बघा, हा गणपतीपुळ्याचा म्हणजे मंदिराचा हे भक्तांचं भोजनालय, जिथे प्रसादालय आहे, जिथे प्रसाद असतो, रोजचा प्रसाद असतो. इथे नियमावली दिली आहे आपल्या कपड्यांसाठी. माझी पण तुम्हाला एकच विनंती आहे, कुठलंही देवस्थान आपण पाहायला येतो तेव्हा अंगभर कपडे घालून या, एवढीच आहे. हे आता आपण समुद्राच्या आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा लाईनीत आहोत. फार गर्दी नाही आहे. आज गणपतीचा 3रा दिवस, त्यामुळे माझ्या मागे आपण मंदिराचा परिसर पाहू शकता. आतमध्ये आपल्याला शूटिंगची परमिशन नाही आहे, त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता मंदिराच्या समोरचा भाग मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसला समुद्र खवळला आहे. वरती पाऊस पडतोय. मी तुमच्यासाठी पावसात रिपोर्टिंग करतोय. हे बघा समोर
समुद्र कसला सुपर्ब खवळला आहे आणि त्या कारणास्तव आता समुद्रावर जाण्यास बंदी केली, म्हणजे मंदिरातून तरी समुद्रावर जाण्यास बंदी केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, प्रचंड खवळला आहे. हा बघा, हा कळसाचा परिसर. पाऊस प्रचंड चालू आहे, प्रचंड म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे. पण त्या पावसामुळे कसं होतं की बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स येतात, फिरता येत नाही आहे आतमध्ये. तर अर्थात आपल्याला परमिशन नाही आहे, पण कळसाचं दर्शन आपण घेऊ शकतो. मला आता ड्रोनसुद्धा इथे फ्लाय करता येईल की नाही माहीत नाही, कारण की इथे पाऊस खूप पडतो आहे. तर आपण मंदिराचा परिसर बघितला. ॲक्च्युली आम्ही सकाळपासून निघालो, आमचं जेवण अजून झालेलं नाही आहे. तर आता आम्ही जेवण शोधतो आणि मग आता तिथून आम्ही आरेवारीला जाणार आहोत. आरेवारीला गेल्यावरती जो समुद्र आहे तो मी तुम्हाला दाखवतो.